आपण कशा पद्धतीने खेळतो याचे देखील प्रत्येक खेळाडूने देखील सुंदर अशी कामगिरी केली जाते. मला वाटतं मी देखील ऋषिकेश धनावडे सुंदर अशी बारक्या कांबळ्याची खेळी पाहत यस इथं पहिला षटक सुरू होत आहे. खेळी पाहत देखील मोठा झालेला आणि तदनंतर मात्र त्याच्यासोबत खेळताना खूप अभिमानास्पद इथं कामगिरी वाटते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. संकेत 11 वर्सेस श्री गणेश टायगर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला हा अंतिम सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय. प्रथम गोलंदाजी मार्कवर असेल तो गणेशाच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकला जातोय सुबोधियाला, परंतु बॅटची कडा उडवत तो चेंडू फाईन लेगच्या दिशेने चाललाय आणि तदनंतर मात्र एक धाव. मागच्या मॅच मध्ये वैयक्तिक 32 धावा करत सुबोध गोवारी आता मात्र या सामन्यामध्ये दाखल झाला. पाहूया किती धावांची धावसंख्या पार करतात. गणेशाचं पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल. कैसा नो लुक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं काय घडतं, यष्टी उद्ध्वस्त केल्या जातात गणेशाच्या माध्यमातून. सुंदर अशी गोलंदाजी या चेंडूवर मात्र रफ्तार होती. नो लुक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु चेंडूने घेतला यष्टीचा वेध आणि फलंदाज चेतन परत तो तंबूच्या आसऱ्याला. पहिलं षटक म्हटलं म्हणजेच पॉवर प्लेचं षटक 2 असतात. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू बाहेर असतात, दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू बाहेर ठेवले गेलेत. परंतु नेहमीच खेळाडूचा म्हणजेच बॅटरचा सलामीवीर आपण जेव्हा येतो त्यावेळेस मात्र आक्रमक फलंदाजी करण्याचा उत्साह आणि तितकाच आक्रमक अंदाज प्रत्येक बॅटर ठेवत असतो, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन असल्या कारणाने आपल्याला बॅटमधून धावा येणं गरजेचं असतात. त्याचप्रमाणे हा देखील खेळण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु इथं मात्र चेतन तंबूच्या आसऱ्याला परततोय आणि आता मात्र मकरंद येतोय न्यू बॅटर. आणि सुंदर असा तटवलाय चेंडू पॉइंटच्या दिशेनं. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. मकरंद याच्या बॅट मधून आलेला पहिला या इनिंग मधला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशाच्या माध्यमातून सुंदर असा चेंडू फेकला जातोय. शॉर्टलेग पद्धतीने टाकलेला चेंडू काहीसा पूल करण्याचा प्रयत्न केला जातोय, पूल देखील केला जातोय आणि आता मात्र इथं काय घडतंय, 2 धावा घेण्याच्या नादात सुबोध मात्र इथं बाद होतोय. धावबाद केलं जातंय गणेशाच्या माध्यमातून आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील केलं जातंय खेळाडूच्या माध्यमातून. आणि आता मात्र दुसरा फलंदाज सुबोधच्या माध्यमातून संकेत 11 या संघाला लागलेला दुसरा हादरा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा घेण्याचा मानस होता, मात्र इथं दुसरी धाव घेताना सुबोध धावबाद केला जातोय गणेशाच्या माध्यमातून. या मात्र चेंडूवर काय घडतंय की शॉर्टलेन पद्धतीने टाकलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला करा, परंतु 38 सर्कलला थोडा कव्हर झाला. कैसा षटकाराच्या दिशेनं वाटचाल केली गेली नाही. तदनंतर मात्र इथं एक धाव केली गेली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सुबोध बाद झाला. आणि आता मात्र सुंदर असा तटवलेला चेंडू, पण इथं मात्र काय घडतंय, मकरंद देखील तंबूच्या आसऱ्याला परत हिट करण्याचा प्रयत्न केला गेला मानस होता मकरंदचा देखील, परंतु काऊ कॉर्नरच्या दिशेने सुंदर असा झेल पकडला जातोय. मकरंद पुन्हा एकदा बॅक टू द पवेलियन. काहीसा रनआउटचा जो निर्णय केला गेला तदनंतर मात्र तो चुकीचा निर्णय केला गेला. सुबोध देखील परतला आणि त्यानंतर देखील पुन्हा एकदा आक्रमक करण्याचा प्रयत्न मकरंदचा देखील झाला, परंतु इथं तितकीशी
मकरंदच्या देखील खेळीला इथं झेलबाद करण्यात यश मिळालंय तर गणेश याला. आणि तदनंतर मात्र मकरंद याची जागा घेण्यासाठी आलाय तो तुषार. कृपया आपला 12 खेळाडू पाठवायचा संकेत 11 इथं प्लेयरांच्या नावांमध्ये थोडीशी गफलत होते. यस, कमिटी कोर मेंबर आपल्याला धावपट्टीवर जायचंय. आमचे आदरणीय मामा अर्थात मॅक्स बेल इथं संजयजी पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपल्याशी संपर्क साधतील. मच्छर मारायचं काम करतोस काय रे? भानगडी आल्या रे. अरे लवकर मॅच करा रे. ग्रामीण भागाला जायचं आहे. ग्रामीण भागाला जायचं आहे. लवकर करा. डेंजरला. ए दादा, नाव पण विचारू नये. नाव पण विचारू नये दोघांची. फास्ट मध्ये सांग. नेक्स्ट कोण येईल त्याचा पण विचार. बरोबर आहे ना? कसा त्यांना माहिती आहे विकेट पडणार आहे. चल उडाया. दोघे नको बंद झालं. नाव लिहू लिहू. भेटला ना एक बारकेचा. हे पण सकाळी बरेच ना. हे पण सकाळी दोन नेलं. हा बरं ना कसं गेल्यावर घेऊन. तू पण आणलाय बाबा. हो बरं आहे बरं आहे. ऍड चालवले काय रे? हे ऍड्रेस हा हा बाहेर रामशेठ ठाकूर साई कृपा यांची तिथे पण आहे. हो बरेच झालं जेवण वगैरे. कांदाकॉलनी 46. हा ते घरात नेटवर्क जरा कमी पडतं वाटतं. सांगतो तिला सांगतो परत नेटवर्क मध्ये यायला. झालं जेवण वगैरे. काय म्हणताय? अच्छा अच्छा हा लिहून ठेवतो ना. कसा काय घरी बाय काळजी. समीर समीर आणि हे दोन्ही नाव चुकीचे आहेत. ऑप्शन आहे म्हणून तुषार. हा कॅप वाला ना ब्लू. हां
येस, इथं मात्र पंचांचा इशारा येतोय, सामन्याला होते सुरुवात. ओमकार असेल स्ट्राईकला. इथं मात्र पॅडला चेंडू आदळतोय, पंच देखील इथं कळवतील. येस, इट इज अ लेग बाय. गणेशाचा सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मामा टाइम लगा म्हणतो समीर. दरम्यान खेळपट्टीवर आपल्याला समीर आणि ओमकार पाहायला मिळतोय. सुंदर असं गोलंदाजी पाहायला मिळते गणेशाच्या माध्यमातून. कृपया सामना आपण त्वरित सुरू करा. जर आपला सामना जर वेळेत झाला नाही फर्स्ट इनिंग, तर एक खेळाडू पेनल्टी म्हणून आपल्याला आत घेतला जाईल, याची देखील नोंद घ्यायची. टुर्नामेंटचे काही नियम देखील आपण लक्षात घेता सामना कशा पद्धतीने लवकरात लवकर कव्हर करता येईल याची देखील कर्णधार यांनी नोंद घ्यायची आहे. पंच इथं कटाक्षपणे वारंवार आपल्याला सूचना देत आहेत. तदनंतर मात्र इथं पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 7, 3 बाद 7. इथं मात्र दुसरा षटक पॉवरवेचा रोहित याच्या माध्यमातून हाताळला जातोय. पहिला चेंडू पंच कळवतील, हसवैर चेंडू टाकला जातो रोहित याच्या माध्यमातून. पंचांचे हात जमिनीला समांतर पुन्हा एकदा केले जात आहेत. रोहित याचा पहिला चेंडू दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये अतिरिक्त फेकला जातोय. स्ट्राईक इनला असेल तर ओमकार टू रोहित. पुन्हा एकदा पॉइंटच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. यष्टीरक्षक म्हणून आपल्याला कॅप्टन पाहायला मिळतील, अर्थातच गिरीश दादा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मात्र रोहित याचा पुढील चेंडू ओमकार साठी पुन्हा एकदा उंच असा तटवलेला चेंडू, परंतु इथं वन बाउन्स तो लॉंगॉनच्या दिशेला. शेवाळे भाऊ इथं फिल्डिंग करतायत. त्यानंतर मात्र इथं एक चोरटी धाव काढली जाते. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला प्रॅक्टिस सेशन मध्ये रोहित याची देखील पाहायला मिळते. त्यानंतर मात्र आता मॅच मध्ये पाहायला मिळते पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीने टाकलेला चेंडू कॉर्नरच्या दिशेने चाललाय. गुणवंत येतोय, त्या चेंडू खाली एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील इथं काढली जाते ती समीर याच्या माध्यमातून. तितकंच सुंदरसं क्षेत्ररक्षण देखील गुणवंत याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू आणि आता मात्र उंच तटवलेला चेंडू चाललाय सीमा रेषा पार. सुंदर असा फलंदाजी करतोय समीर याच्या माध्यमातून लॉंगॉनच्या दिशेवरून. हा चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 3 बाद 17. पुन्हा हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची इथं कडा उडवली जाते का? येस, समीर बॅक टू द पवेलियन. एका षटकारानंतर मात्र इथं झेलबाद केला जातोय तो समीर याला. तितकंच सुंदर असं यष्टीरक्षण केलं जात आहे गिरीश यांच्या माध्यमातून. समीर आउट झाला. दरम्यान समीर बाद झाल्याच्या नंतर न्यू बॅटर आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. त्यानंतर रोहितचा पुढील चेंडू फुलर लेन्थचा टाकलेला हा चेंडू. त्यानंतर मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 17 धावसंख्या.
3 बाद 17. पॉवर प्लेची 2 षटकं संपलीत आणि तदनंतर मात्र 17 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवर. मला वाटतं पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कदाचित कमी धावसंख्या करणारा हा संघ असेल, परंतु जर तर या समीकरणाला क्रिकेटमध्ये अर्थ नाही, कारण अजून देखील 3 षटकं फेकली जाणार आहेत. नंतर 3 षटकांमध्ये किती धावसंख्येचा डोंगर पार करतायत, किती धावसंख्या काढतायत ते पाहूयात. ते संकेत 11 चे बॅटर आणि पुन्हा एकदा तिसरे षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गणेश कोळी. ओमकारने सुंदर असा पॉइंटच्या दिशेने तटवलेला चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. काहीसा पॉइंटच्या रिजन मध्ये खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जात होता आणि आता मात्र ओमकार याला इथं यश मिळतंय. तदनंतर मात्र गणेशच्या पहिल्या चेंडूवर मात्र इथं चौकार लगावण्यात यश आलंय ते ओमकार याला. फलंदाजी वारंवार केली जाते. तदनंतर मात्र गोलंदाजी देखील सुंदररित्या इथं कामगिरी पार पाडली जाते ती गणेशाच्या माध्यमातून. जरी मला चौकार लगावला गेला तरी पुढच्या चेंडूवर मी कशा पद्धतीने गोलंदाजी करीन आणि निर्धाव चेंडू कशा पद्धतीने टाकता येईल याकडे गणेशचं लक्ष, आणि नंतर मात्र हा निर्धाव चेंडू इथे टाकला जातोय. सुंदर असं आणि पुन्हा एकदा हा देखील चेंडू सुंदर असा तटवलाय पॉइंटच्या रिजन मध्ये. चेंडू चाललाय 1 वाव, सीमा रेषा पार, चौकार. सुंदर अशी फलंदाजी देखील म्हणता येईल ओमकार याच्या माध्यमातून. काहीसा या आधीचा चेंडू पॅडचा मारा केला जात होता तो गणेशाच्या माध्यमातून. तदनंतर मात्र खोडून काढलेला पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू आणि आता मात्र चौकार. पहिला चौकार, दुसरा डॉट, नंतर मात्र चौकार मारण्यात ओमकार याला यश आलंय. गणेशाच्या माध्यमातून टाकलेली गोलंदाजीवर कशा पद्धतीने हल्ला बोल केला जाईल ते ओमकार मात्र दाखवतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं धाडलेला चेंडू, हा देखील चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं, चौकार. सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील तिकडे केलं जातोय, परंतु तितकासा बॉलचा वेध घेता आला नाही. तदनंतर मात्र सलगचा दुसरा चौकार गणेश याच्यावर हल्ला केला जातोय. सुंदर अशी फलंदाजी ओमकार याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेट गेल्याच्या नंतर देखील हा फलंदाज सुंदर पद्धतीने फलंदाजी करत होता. आणि आता मात्र इथे देखील गणेश याच्या या चेंडूवर मात्र हल्लाबोल केला जातोय. चेंडू चालला सीमारेषा पार, षटकार. गोलंदाजी चांगल्या पद्धतीने केली जात होती गणेश याच्या माध्यमातून. हॅलो, चेक चेक. हॅलो, गणेशाच्या माध्यमातून सुंदर अशी गोलंदाजी केली जात होती या आधीच्या षटकामध्ये. तदनंतर मात्र गोलंदाजी केली जात होती सुरेख, परंतु आता मात्र वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये हल्लाबोल केला जातोय तो ओमकार याच्या माध्यमातून. आणि षटकार तुषार याच्या माध्यमातून षटकार लगावला जातोय. मात्र इथं झेल सोडला जातोय टायगर भाऊ यांच्या माध्यमातून. जमिनीला दान केला जातोय टायगर भाऊ यांच्या माध्यमातून हा झेल.
तिसऱ्या षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती टाकलेलं नाव 4 बाद तुषार होता त्याला उपकार केला 35. चार बाद 35. थोडं स्पीडअप करा. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 4 बाद 35. पाच हॅलो 5 चेंडू 50 धावा आणि हा असा उत्तुंग षटकार. संघाची धावसंख्या 56. 4 बाद 56. 56. 4 ओव्हर. पंच मॅच लवकर चालू करा, मीटिंग नकोय.
संघाचं शेवटचं षटक. बॅट्समन नेम. फलंदाजाचं नाव सांगा. जय हितेश जैन. हितेश जैन. किती बॉल झाले? 2 बॉल ना. किती आला स्कोर? 2 चेंडू 56 धावा. या षटकातील शेवटचे 4 चेंडू. मयूर चिमणे यांची उत्कृष्ट गोलंदाजी. 4 चेंडू त्यांनी 2 गडी बाद करण्यात सफलता ठेवली आहे आणि बिनबाद निर्धाव माफ करा. फलंदाज ॲडी कांबळे. नाही, इनिंगचा शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे 57. आणि शेवटच्या चेंडूवर टोलावलेला फक्त 2 धावा येतात का? आणि 2 धावा. आणि संघाची धावसंख्या झाली आहे 59. 59.
बोल बोल बॉल दिला मीच दिला ना पण बोललो साठ धावा 30 बॉल 60 धावा. असं बोल ना. तू 62 बोलतोय. तो पण कन्फ्युज झालाय. तो बघ त्याला पण विचार. अरे असं म्हणायचं 62 विन असं म्हणायचं. तू 62 पहिला बोलला. बॉलर नेम नाही काय बोलू नका तुम्ही. काय बोलू नका. 12वा खेळाडू पाठवा. फिल्डिंग टीमने 12वा खेळाडू पाठवा. गोलंदाजाचं नाव आयोजक गोलंदाजीला सुरुवात करेल हितेश. तुमचा कुठे बरोबर आहे गुणवंत गोवारी स्ट्राईक. बॅटरी उतरली. मकरंद भगत. अरे
गणेश कोळी. पुढील फलंदाज गणेश कोळी. पंच लवकर सामना चालू करा, मीटिंग नको. बॅट्समन लवकर जा. आणि हा असा बैठक असा षटकार गणेश कोळी यांच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्येत वर धावसंख्या झाली आहे 11. 4 बॉल 11, 1 गडी बाद. रबर बॉल पण नाही जायचं. एक ओव्हर, संघाची धावसंख्या 12, 1 गडी बाद. 24 बॉल 48 धावसंख्यांची गरज. श्री गणेशा टायगर फोर्स या संघासाठी 24 बॉल 48 धावसंख्यांची गरज. मीटिंग नको. पंच लवकर चालू करा सामना. सर्व 11च्या 11 ग्राउंडवर येत आहेत. आणि हा गोलंदाजीला आलेला आहे अमोल नरहरी उर्फ फ्लॅश. पॉवर प्ले मधलं हे दुसरं षटक हाताळताना अमोल नरहरी उत्कृष्ट असा गोलंदाज. सबमरीन डिलिव्हरी आणि यॉर्कर डिलिव्हरी यासाठी जाणला जाणारा अमोल नरहरी हा सातत्य मोरिया या संघटना आपण बघत असतो. आणि आज आपण श्री गणेशा आणि टायगर फोर्स या संघासाठी दुसरी ओव्हर हाताळत असताना संकेत इलवन टायगर बॅटिंग. मला काय माहिती टीम कोणती आहे काय. हे रेग्युलर खेळणारे इकडे तिकडे असतात. अरे गुड शॉट आहे. अमोल नरहरी याच्या गोलंदाजीवर मारलेला उलटा पुलटा रिव्हर्स चौकार. गणेश कोळी
हा काय दाखवून देतोय की मी ऑलराऊंडर आहे, हे लक्ष वेधून घेतोय पूर्ण संघाचं. आणि चोरटी धाव घेण्यात हुशार असलेला आपला गुणवंत गोवारी, तो फिल्डरकडे बॉल गेला तो एक असे का बॅट्समन बाकीचे एक घेतील, पण गुण्या हा 2 घेतो. आणि उत्कृष्ट असा स्क्वेअर कट बाउंड्री लाईनकडे जाताना 4 धावांसाठी गणेश कोळीच्या बॅटमधून उत्कृष्ट असा चौकार, आणि चौकारांच्या माध्यमातून धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 22. 4 चेंडू 22 धावा. आणि हा उत्कृष्ट असा षटकार होईल का? आणि उत्कृष्ट असा झेलच झालाय. फलंदाज फसला आणि अमोल नरहरीची उत्कृष्ट गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीवर मिळालेला त्याला विकेट. आणि संघाची धावसंख्या झाली आहे 22, 2 गडी बाद. बॅट्समन लवकर रेडी आहेत का? पुढील फलंदाज प्रतीत भगत. आता एकाकी झुंज लढवतोय का गोण्या, हे आपल्याला दिसेलच. मकरंद भगत यांचा उत्कृष्ट असा झेल, आणि या इनिंग मधला हा दुसरा झेल असा बोलू शकतो आपण. एकोणीस चेंडू आणि 38 धावांची गरज. आणि या षटकातील शेवटचा चेंडू प्रतीक भगत. हा संघासाठी तारणहार ठरतो का? बघूच. आणि हा असा उत्कृष्ट असा टोलवलेला पंच 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 थर्ड अंपायर कमिटी. कमिटी निर्णय देईल.
थर्ड अंपायर आहे टीम थर्ड अंपायर डिसिजन देतील. हे आउट आहे. तू तिकडूनच आलायस का? टायगर भाऊ बसा. बसून घ्या का थर्ड अंपायर डिसिजन देतील. हा तो काय षटकार आहे. तो काय बाहेर आहे पाय. मग यू लाईन आहे. तो काय टच आहे पुढचा पाय यार. मग दोनों मग हा तिने दिला इथं पण दिसतंय ना. हा मग ह्यो काय षटकार आहे हा. हे थांब काय बोलू नको थांब. षटकार आहे बोलतो सर. तिथून एवढं दिसत नाही हर्षद सर. अरे मला दिसतंय पण ना ते कमी तिकडे आहेत ना थर्ड अंपायर. हा दिला दादा. अरे इथं पण दिसतंय साफ दिसतंय इथं दा. थांबा पडला ना पाय त्याचा. मग रेशिओ पाय पाडला ना. मग षटकार आहे. षटकार आहे. तो रिक्षावाला पण सांगते रेशिओ पाय पडलाय. कमिटी कुठे गेली. थर्ड अंपायर डिसिजन कळवा. थांबा वाट बघा. कमिटी डिसिजन देते. थांबा. अटीतटीचा सामना आहे. एक चुकीचा डिसिजन कोणत्याही टीमचं नुकसान होऊ शकतं. बाजूला कर. हा 6च आहे मला पण. काल दिसतंय. अरे तो सावली पडली आहे ना म्हणून कळत नाही. हा ना ऍक्च्युली ती सावली पडली आहे ना त्याच्यामुळे काय कळत नाही. काय आहे 6 आहे का. कारण की तिथून एकानेच हात वर केलाय. बाकी कोणी हात वर नाही केलाय सिक्ससाठी. हा मग एकच त्यानेच हात वर केलाय. तेव्हा बघितलं तेव्हा बाबा तिकडून थर्ड अंपायरने दिला. षटकार आहे का. अंपायर लवकर निर्णय कळवा. षटकार उत्कृष्ट असा षटकार शेवटच्या चेंडूवर असं बोलता येईल.
पंचांचा निर्णय आणि कमिटीच्या निर्णयावर ना हा षटकार असा आपण घोषित करतोय. आवाज कमी ठेवलाय. नाही कमिटीने आवाज कमी ठेवलाय. षटकार भगत हा आपल्या षटकाराने आगाज करून देतोय. मीही बॅटिंग करू शकतो आणि आपल्या संघाचा तारणहार म्हणून बोलू शकतो. चला पंच लवकर सामना चालू करा. पंच निर्णय आलाय ना, चालू करा. कमिटीने डिसिजन दिलाय, त्याच्यावरच मेन अंपायरने डिसिजन दिलाय. फिल्डिंग लावून घ्या. कमिटीचा निर्णय 6 धावा तेच आपल्या पंचांपर्यंत पोहोचवतात. मॅच लवकर चालू करा. दिलाय 6 दिलाय. चला लवकर चालू करा सामना. जेवढा उशीर कराल तुम्हालाच उशीर होईल. पुढील गोलंदाज हितेश जैन. फॅनच्या तर्फे आलेली बॅट गुणवंत गोवारीसाठी. गुणवंत गोवारी आता फॅन कडनं आलेली बॅट आता मारतोय का षटकार आणि चौकार. आणि आलेला नवीन गोलंदाज संघाची धावसंख्या स्कोरर 28. 17 चेंडू आणि 17-32. उत्कृष्ट अशी चपळाईने घेतलेली 2 धावा संघासाठी. गुणवंतला माहिती आहे की मी क्रीजवर थांबलो तर संघाची धावसंख्या भर पडेल आणि संघाची धावसंख्या झाली आहे 30. 15-30 पाहिजे. आणि हा आगळा वेगळा शॉट पल्लू सुपला शॉट जो मानला जातो सुपला शॉट. पण हा खरा इन्व्हेंट केलाय दिलशान. सो दिलशान स्कूप म्हणला जातो. तोच मारलाय गुणवंत गोवारीने दिलस्कूप. चौदा चेंडू 26 धावांची गरज. उत्कृष्ट अशी खेळी गुणवंत गोवारी चालू ठेवतोय आपल्या संघासाठी. आणि हा मारलेला टोलवलेला मिड ऑफच्या वरून उत्कृष्ट असा षटकार बालाजी पिल्ले आपल्या माध्यमातून कळवत आहेत की हा उत्कृष्ट असा षटकार आहे. आणि हा खरपोच षटकाराने दाखवून देतोय की हा मॅच आपण लवकरच संपू. आणि संघाची धावसंख्या झाली आहे 40 आणि संघासाठी धावसंख्या 13 बॉल 20 ची गरज. कमबॅक करून देईल का आपल्या संघासाठी. आणि हा
त्याला माहिती आहे की सिंगल काढून स्ट्राईक ठेवली स्वतःजवळ तर संघाची धावसंख्याही भर पडते आणि स्ट्राईकलाही तो येऊ शकतो. स्कोर काय आला टोटल? 40 झाला. 3 ओव्हर ना? 3 ओव्हर ना? 3 ओव्हर आहे की 4 ओव्हर झालं? 3 ओव्हर ना? 3 ओव्हर 12 बॉल 19 धावा. हात कशाने कापतात? कुठली दंडी? दंडी नाही. काय नाही रे. आहे कुठली दंडी? मला नाही जाणं, या पूर्ण दंडीत मला दंडीच जाणवली नाही. हा सांगितलं 12 चेंडू 19 धावांची गरज. हा चेतन ना? चेतन आहे ना? चेतन आहे ना? सोनू बॉलिंगला कोण आहे? सोनू बॉलिंगला कोण आहे? चेतन गोवारी उत्कृष्ट असा हा ऑलराऊंडर आपण म्हणू शकतो आपल्या संघासाठी कमबॅक करून देऊ शकतो का? आणि गुणवंत गोवारी हा आगळ्या वेळा फटक्यांसाठी जाणला जातो. उत्कृष्ट असा चेंडू. डगआउट मधून एकच सांगण्यात येतं, मार, फक्त मार. पण बॉल बघून मारायचा असतो ते बॅट्समनलाच माहिती आहे. आणि हा फिरून मारलेला आत्ता आलेले नवीन रूल. स्टेजवर आहे. हातात माईक आहे. ये स्टेजवर आहे. डॉट बॉल. 0 याच्यावर रन नाहीत. आता नवीन नियम जे चालू झालेत ICCच्या माध्यमातून त्याच्यामध्ये हा डॉट चेंडू बोलला जाईल पण याच्यावर रन मिळणार नाही. आणि ही चोरटी धाव घेण्यात यश 22च्या रूपात. 9 चेंडू 18 धावांची गरज. षटकार चौकाराने मॅच लवकर संपू शकते. असं मारलेलं रे त्याने मगाशी. हवा असती तर बाहेर घेऊन गेला सर. आणि हा नशिबाचा चौकार बोलला जातो तो आलाय प्रतीक भगतच्या बॅट मधून. आठ चेंडू 14 धावांची गरज. संघाची धावसंख्या झाली आहे 46. दोन्ही जिंकायला पाहिजे. एक आता जी जिंकलं आणि ही आमची ग्लिस्टर आली 26 का? अरे जिंक 7 चेंडू 13 धावसंख्या ची गरज. शेवटचा चेंडू आणि उत्कृष्ट असं टोलवलेला हा फलंदाज बाद आणि त्याच्या माध्यमातून नवीन फलंदाज सीट. आजकालचं हे सीटचं आपल्याला आगळं वेगळं स्टाईल आपल्याला दिसते. हातात ग्लोव्स
जसं काय धुरंधर, कॉमेंट्रीच्या माध्यमातून सगळे त्यांना धुरंधर म्हणतात आणि आता धुरंधर अशी खेळी त्याला करावी लागेल त्याच्या टीमसाठी. किती पाहिजेत? 6 बॉल. 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज. 13. अनलकी आकडा जो म्हणला जातो. बॉलरचं नाव, बॉलर नेम. स्वयं. आज आपल्या कामोड्याच्या नगरीत एक लेफ्ट आर्म गोलंदाज आपण बघू शकतो. स्वयं लेफ्ट आर्म स्पिनर. त्याच्याकडे बघून वाटतं की तो लेदरही खेळत असेल. आणि हा मारलेला टोलवलेला उत्कृष्ट असा षटकार काउच कॉर्नरच्या माध्यमातून. आणि बालाजी पिल्ले सर सांगतात हा षटकार आहे, तू पुढ्यात दिला तर मी सोडणार आहे का. पाच चेंडू 7 धावा. आहे जाऊली तो माईक काढून घेऊन जाईल आणि मला पण लाट टाकेल. अरे तिकडे त्या बिल्डिंग मध्ये सगळे गव्हर्नमेंट स्टाफ वाले मला आठ टाकते. हा त्या बिल्डिंग तिथूनच कंप्लेंट देतो. तिथून आणि मागची बिल्डिंग त्या 2 बिल्डिंग कंप्लेंट करतात. हो त्यांना काय जवळ्यांना कुठलं क्राईम पेट्रोल बघायचं असं काय माहिती. सावधान इंडियावाले ते आणि हा उत्कृष्ट असा गोल चेंडू आणि त्या चेंडूवर येत असताना 1 धाव आणि चोरटी धाव होईल का. आणि हा उत्कृष्ट अशी चोरटी धाव सीटच्या माध्यमातून. सीटने दिलेला कॉल आणि 4 चेंडू 5 धाव संख्येची गरज. आणि हा चांगला असा कमबॅक म्हणू शकतो. फिरकीचा चेंडू, डॉट चेंडू. 3 चेंडू 5 धावा. आत्ता आलेली हवा आणि त्या हवेचा फायदा घेऊ शकतो का बॅट्समन. स्वयं. आणि हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू पण त्या चेंडूवर गेला चौकार. अनलकी चौकार असा म्हणू शकतो. 2 चेंडू 1 धावा. 2 चेंडू 1 धावांची गरज. क्रिकेट आहे, क्रिकेटला जर तर हे बोलू शकत नाही आपण. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. दोन चेंडू 1 धावांची गरज. हा षटकार मारून टीमला जिंकून देईल का. आणि हा शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि त्या चेंडूवर चौकार आणि हा विजयी चौकार म्हणू शकतो. आणि प्रतीक भगत याची बहारदार खेळी 27 धावा. आणि आपले कॉमेंट स्कोरर कळवत आहेत मॅन ऑफ द मॅच